नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी त्याचबरोबर उदय या दोघांचं जे नातं आहे ते माने स्वीकारलेलं आहे. परंतु जेव्हा कावेरीला सांगितलं जातं की तुला आता उदयची काळजी घ्यायची आहे, तेव्हा मात्र कावेरीने जे सत्य समोर आणलेलं आहे, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसलेला आहे. यामी मात्र कावेरीवरती शंका घेत आहे, तिच्या मनात संशय आहे. तर माने मात्र यामीची चांगलीच मस्ती जिरवलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे उदयचा आणि कावेरीचा हात हातात देत मा म्हणते की मी तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केलेला आहे, तुमचा नवरा बायकोचं नातं मला मान्य आहे. हे जेव्हा मा बोलते तेव्हा कावेरी पाहतच राहते आणि उदय मात्र त्या क्षणी कावेरीचा हात त्याच्या हातातून झटकतो आणि म्हणू लागतो की कोण बायको, कोण नवरा, मी नाहीये नवरा, मी नाहीये बायको, ती नाहीये माझी बायको, असं काही तो बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र मा म्हणते की अरे असं काय बोलतेस उदय तू. तेव्हा यामी मात्र आता पुढे येत असते. यामीला मात्र धक्का बसलेला असतो. म्हणजे ही कावेरी कोण आहे, आपल्या घरात घुसलेली ही कावेरी कोण आहे, असा प्रश्न यामीला पडलेला असतो. यामी मात्र बोलायला सुरुवात करते. सगळेजण तिला थांबवत असतात, पण ती ऐकायलाच तयार नसते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उदय आता पॅनिक झालेला असतो. मा म्हणत असते रे असं काय बोलतोय, कावेरी तुझी बायको आहे. कावेरीलाही त्या क्षणी धक्का बसलेला असतो. कावेरीला असं वाटत असतं की आता ही उदय काय सांगणार आहे, म्हणजे ते सांगणार का मी त्यांची बायको नाहीये तर त्यांच्या बायकोची मैत्रीण आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्या क्षणी ताडकन यश पण उठून उभा राहतो. बाबाही तिथं असतात. उदय मात्र पॅनिक झालेला असतो. मा म्हणत असते रे असं काय करतोय, मी मा तुझी. तेव्हा तो म्हणत असतो की नाही. तेव्हा यामी मात्र इकडे आलेली असते. यामी म्हणत असते काय बोललास तू, परत सांग बरं. असे यामी बोलायला सुरुवात करते आणि तेव्हा मात्र तो बोलतोय त्यामुळं मला त्याच्याकडून ऐकून घ्यायचं आहे, असं यामीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी यामी विचारू लागते की उदय दादा काय म्हणालास तू, मी तुझी बहीण, तू माझा दादा, असं यामी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता तिथे त्याला पॅनिक अटॅक आलेला असतो. तो म्हणतो असतो नाही कोणी नाही आहे माझं, कोण आहात तुम्ही. यश म्हणतो की अरे तू दादा आहे आमचा, असं काय करतोय, मी तुझा भाऊ. यामी पण सांगत असते, पण इकडे उदय ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही तुम्ही कोण आहात सगळे, मला कळलं पाहिजे, मी कुठे आलोय, मला जायचंय, मला नाही राहायचं इथं, असं म्हणत आता उदय पॅनिक झालेला असतो. तेव्हा पौर्णिमाला सुद्धा धक्का बसलेला असतो. पौर्णिमा आणि यामी दोघी कांड करण्याच्या तयारीत होत्या, पण त्या दोघींनाच एवढा मोठा धक्का बसलेला असतो की त्यांना कळायचं बंद झालेलं असतं आणि सगळेजण पाहू लागतात. तेव्हा नक्की त्याला काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो. पण इकडे आता अमृताला मात्र वेगळ्याच गोष्टीचा राग येत असतो. अमृता म्हणत असते की का का आला या सुलक्षणाच्या आयुष्यात आनंद, का आला तिचा मुलगा परत, नाही आला पाहिजे तिचा मुलगा परत, असं इकडे सुलक्षणा बोलत असते. आणि मग निघून चाललेल्या इकडे उदयला पुन्हा थांबवलं जातं आणि उदयला सांगितलं जातं की काळजी करू नको, तू सेफ ठिकाणी आहे. पण उदय मात्र नाही नाही असं म्हणत बसलेला असतो. मला जायचंय, मला नाही राहायचं इथं, असं उदयचं बोलणं. तेव्हा मात्र मा इकडे सांगू लागते की यश जा डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना बोलव, एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊया काय झालंय. आणि यश पण म्हणत असतो सगळेजण शांत व्हा, मी डॉक्टरांना बोलवतोय, आपण डॉक्टरांशी बोलून घेऊया, मग लक्षात येईल काय झालेलं आहे दादाला, असं यशचं म्हणणं असतं. सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते यशच्या बाबतीत काय होतंय. कावेरीला मात्र प्रश्न पडलेला असतो की नक्की काय करायचं, ह्या सिच्युएशनला काय करायचं हे कावेरीला सुचत नसतं. कारण उदय तिचा नवरा नाहीये ही गोष्ट तिलाही माहिती आहे. आणि त्यासोबतच इकडे मा मात्र खूप पॅनिक झालेली असते. मा म्हणत असते की काही नाही होणार, माझ्या उदयला काही नाही होणार आहे, असं माचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अमृताची मात्र खूप चिडचिड चाललेली असते. ती म्हणत असते का का आला या सुलक्षणाच्या आयुष्यात आनंद, का करते हे सगळं, ती कशासाठी, हे सगळं मा बोलत असते. आणि इकडे अमृता बोलत असते. आदळापट सुरू झालेली असते. रूममध्ये येऊन काही तिनं ठेवत नाहीये. तिथं जे काय दिसते, जे हाताला येईल ते फेकून देत असते. का तर तिच्या स्वप्नांचा सुराडा झालेला असतो. कारण तिचं स्वप्न आहे ना धर्माधिकारी कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं. मग आता त्या स्वप्नांची राख रांगोळी होते, म्हणून तिला बिचारीला वाईट वाटत आहे. आता बिचारी कशी म्हणायची, जर एखाद्याच्या आयुष्यावर उठलेली असेल आणि कुठल्याही गोष्टींना कशाशीही जोडून ती जर वाटोळ करत असेल तर त्या
विषारी बाईला घरातून बाहेर खरं तर काढलंच पाहिजे. इकडे मा मात्र आता देवाच्या समोर हात जोडून उभा आहेत आणि मा मात्र म्हणत असतात की माझा उदय परत आलेला आहे, पण त्याला काहीच आठवत नाहीये, त्याला त्याची आई पण आठवत नाहीये, हे सगळं काय आहे. आणि मा मात्र बोलत असतात, मा म्हणत असतात की मला कळत नाहीये की काय करू, नक्की गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत, या गोष्टींचा विचार मात्र इथे सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे मा रडत असते की कावेरीनं त्याला आणलं, माझ्या चिकूचं काय होणार आहे, माझ्याच गुन्ह्याची शिक्षा माझ्या लेकरांना का देतोय, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता पिसाळलेली जी अमृता आहे ती मात्र खूप चिडचिड करत असते. तिला राग आलेला असतो. तेवढ्यातच तिच्या आईचा फोन तिच्या फोनवर आलेला असतो. ती म्हणत असते, काय बोलायचंय तुला, ठेव बरं फोन तू, मला काही बोलायचं नाहीये. हे सगळं काय झालंय तुला माहितीये का, कारण त्या कावेरी धर्माधिकारीच्या आयुष्यात आनंद कसा येऊ शकतो, कारण मी ठरवलं होतं सुलक्षणा धर्माधिकारीला उद्ध्वस्त करायचं आहे, तिच्या आयुष्यातलं हे आयुष्यातली तिची राख रांगोळी करायची आहे, या धर्माधिकारी कुटुंबाला संपवायचं आहे. तर उदय माघारी कसा आला, मी सगळं प्लॅनिंग केलं होतं, अगदी त्या पद्धतीनं सगळं घडत होतं, पण तो उदय सापडला, हे सगळं बोलणं तिचं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे यामी आलेली असते आणि यामी म्हणत असते की कावेरी थांब, मला एक कळत नाहीये की दादा तुला का ओळखत नाहीये. म्हणजे मला एकच प्रश्न पडलेला आहे की आमच्या सगळ्यांचा जाऊ दे ग, सगळ्यांचा विरोध घेऊन तो तुझ्यासाठी हे घर सोडून गेलेला होता, पण तो स्वतःच्या बायकोला ओळखत नाहीये. तेव्हा मात्र ती हे सगळं बोलत असते. बाबा तिथं आलेले असतात. बाबा म्हणत असतात की काय चाललंय हे तुझं, परंतु यामीच्या मनातल्या शंका मात्र संपत नसतात. यामी बोलत असते. कावेरी तिच्याच विचारात असते. कावेरीला कळत नाहीये की आता काय करायचं आहे. कावेरी मात्र टेन्शन मध्ये आहे. एकतर उदयला घरी आणलेलं आहे, पण आता हे सत्य, कावेरी उदयची बायको नाहीये, हे सत्य तिला त्रास देत आहे. लवकरात लवकर हे सत्य सर्वांच्या समोर आणलं पाहिजे, हे सगळं लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आणि यमुना तुझे जरा ही शंका कुशंका काढणं ना ते बंद कर, कारण या सगळ्यामुळे त्रास होतो, एवढं लक्षात ठेव. आणि तुझे काय वागते ना ते पूर्णपणे थांबव, कारण तुझ्यामुळे इथे सगळ्यांना त्रास होत आहे, असं मा तिला सांगत असतात. परंतु यामीचं मात्र शंका कुशंका काढणं काही थांबत नसतं, तिला मात्र जास्तच चेव आलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की यामी मात्र विचार करत असते. यामी म्हणत असते की नाही, मला ना खरंच कळलं पाहिजे की काय कारण आहे याच्या मागे, का होतं हे सगळं, मला कळलं पाहिजे, असं ती बोलत असते. तेव्हा मा म्हणते की उदय घरी आलाय ना, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, तू कुठल्याही शंका काढायची काहीही गरज नाही, असं इकडे मा बोलत असते. तेव्हा मात्र यामी म्हणत असते की नाही, मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे. या यामीच्या प्रश्नांची उत्तरं यामीला हवी असतात आणि यामी मात्र ते बोलत असते. इकडे मात्र आता उदय डॉक्टरांच्या तिथं समोर बसलेला असतो. डॉक्टर त्याला विचारत असतात की मला सांगा, हे घर आठवतंय का तुम्हाला, म्हणजे हे सगळं काय चाललंय तुमच्या लक्षात येतंय का, तुमची आई, तुमचे बाबा, तुमचं घर, या गोष्टी आठवत आहेत का, हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र उदय म्हणत असतो की नाही, मला काहीच आठवत नाही. तेव्हा डॉक्टरांना उदय सांगू लागतो की नाही, मला काहीच आठवत नाहीये. डॉक्टरांना त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्याला कोणतीच गोष्ट आठवत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं त्याच वेळी इकडे आता उदयच्या बाबतीत आता डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतील काय झालेलं आहे, असं मा बोलत असते. मला काळजी वाटत असते. मा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही माझ्या उदयच्या बाबतीत जे काही घडत आहे ना ते थांबलं पाहिजे, त्याची मेमरी परत आली पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, असं माझं बोलणं सुरू असतं. यामी मात्र तिच्या शंका काही केल्या थांबवत नसते. तिच्या मनातलं हे जे शंकांचं वादळ आहे ते काही केल्या थांबत नसतं. तेव्हा मात्र कावेरी आता विचार करत असते. कावेरीला कळत नाहीये की काय करू नक्की, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी मात्र मला म्हणत असते की मला नाही कळत आहे. आणि त्याच वेळी डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात की पेशंट नक्की कोणत्या कंडिशनमध्ये राहिलेला आहे, पेशंटच्या बाबतीत काय झालेलं आहे काहीच माहिती नाहीये. आणि आता एवढा मोठा अपघात झालेला आहे, त्यानंतर हे सगळं झालेलं आहे, त्यामुळं पेशंटची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही त्यांना कसलंही टेन्शन देऊ नका आणि तुम्ही त्यांना त्रास होऊ देऊ नका, कारण त्यांच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो. मग इकडे सुलक्षणा विचारते की त्याला कधीच आठवणार नाही का, त्याला काहीच आठवत नाहीये. तेव्हा डॉक्टर सांगतात की हो, ते स्वतःची सुद्धा ओळख विसरलेले आहेत, त्यांना काहीच आठवत नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र इकडे आता
कावेरी त्याचबरोबर मा तिथं असतात. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. हे सगळं डॉक्टरांचं बोलणं असतं आणि त्यासोबतच डॉक्टर म्हणत असतात की आपण त्यांची काळजी तर घेत आहोत, पण त्यांना काय हवं नको तेही पाहिलं पाहिजे. आता मा म्हणत असते की काय चाललंय देवी? देवी काय चाललंय? माझा उदय परत आलेला आहे, पण त्याला काहीच आठवत नाहीये, काय करू मी? कावेरी तिथं असते. मा मात्र कावेरीला म्हणत असते की काळजी करू नको कावेरी, सगळं व्यवस्थित होणार आहे. किती धीराची आहेस तू, म्हणून हे सगळं झालेलं आहे. मा कावेरी दोघीही देवीच्या समोर उभ्या असतात आणि देवी याला साकडं घालत असते. मा म्हणत असते की लवकरच माझा उदय पूर्वीसारखा होऊ दे. माझ्या उदयच्या बाबतीत जे काय झालेलं आहे, त्याच्या आयुष्यात जे काय संकट आलेलं आहे ते सगळं थांबलं पाहिजे, असं माचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मा देवाला साकडं घालत असते, देवाला मागणं मागत असते की उदयच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि इकडे यश मात्र पाहत असतो. मला खूप छान वाटत असतं, कावेरीमुळं हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. फक्त आणि फक्त कावेरीमुळंच उदय परत आलेला आहे, त्यामुळं मला कावेरीचं खूप कौतुक वाटत असतं. मा मात्र कावेरी बरोबर या सगळ्या गोष्टींमुळे खुश असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मा म्हणत असते की मला ना कळत नाहीये हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी काय घडतात हे सगळं मला कळत नाहीये. परंतु कावेरी एक गोष्ट लक्षात ठेव, देव आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. देवावर विश्वास ठेवायचा आणि निर्धास्त राहायचं. उदय बरा होईल, काळजी करू नकोस. आता उदय आलाय ना आपल्यासोबत, तू आणलंय ना उदयला, खरंच म्हणजे एवढ्या धीराची आहेस ना, मला खरंच अभिमान वाटतो तुझा. असं म्हणत मा कावेरीला म्हणतात की मी तुझी ऋणी आहे, माझ्या उदयला पुन्हा आणलेला आहे. यामी पुन्हा तिथे आलेले असते. यामी म्हणत असते की पण काय प्रॉब्लेम काय आहे मा, म्हणजे मला कळतच नाहीये की दादा तिला ओळखत नाहीये, असं कसं होऊ शकतं सांग ना. कारण एवढं सगळं झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु हे का? म्हणजे एवढा दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला होता, हिच्यासाठी दादा गेलेला होता, मग असं का होतंय हा प्रश्न मात्र आता इकडे यामीचा असतो. तेव्हा कावेरी मात्र पाहत असते. कावेरी स्वतः थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे, कारण उदय भाऊजी तर परत आलेत पण त्यांना आठवत नाहीये. त्या गोष्टीचा त्रास कावेरीला सुद्धा होत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे मा म्हणत असते की काळजी करू नको, उदय आता जागा झालेला असतो. म्हणून इकडे बाबा त्याचबरोबर इकडे यश त्याच्याकडे गेलेले असतात. यश त्याची काळजी घेत असतो, त्याला काय हवं नको ते सगळं पाहत असतो. आणि त्यासोबतच यश म्हणत असतो की दादा मी आलोय, थांब जरा. त्याचबरोबर इकडे बाबाही आलेले असतात. बाबा सुद्धा काळजी घेत असतात. आणि मग बाबा म्हणत असतात की अरे उदय उठलास ना तू, बर चल उठून बस बरं, तुझंच घर आहे बाळा, काळजी करू नकोस. असं म्हणत उदयची काळजी घेतली जात असते. उदयला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात असतात. उदय मात्र शांत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की कोण आहात तुम्ही, मला ना कळत नाहीये, मला काहीच आठवत नाहीये. तेव्हा बाबा म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं आठवेल, सगळं व्यवस्थित होईल, आता फक्त शांत राहायचं, आराम करायचा, असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचवेळी यश मात्र खुश झालेला असतो. यश म्हणत असतो की तुला माहितीये का, मी तुझा दादा आहे, तू माझा दादा आहेस आणि मी तुझा भाऊ आहे. आपण याच घरात लहानाचे मोठे झालेलो आहोत, आपण याच घरात राहायचो पहिलं, असं सगळं बोलणं चालू असतं. तो म्हणतोय की थांब मी तुला ना फोटो दाखवतो. असं म्हणत यशने फोटोंचा अल्बम काढलेला असतो आणि तो अल्बम तो दाखवत असतो. तेव्हा मात्र उदयला सांगितलं जात असतं, ही बघ ही आपली मा, आपण ना खूप खेळायचो, तू तर ना चेस चॅम्पियन होता, मी तुला चॅम्प म्हणायचो, कारण तू एवढं सुंदर चेस खेळायचा ना विचारच करू शकत नाही, असं इकडे उदयच्या बाबतीत सांगितलं जात असतं. त्यासोबतच आता तो फोटो दाखवत असतो. त्या फोटोमध्ये तो सांगत असतो, इकडे विद्या सुद्धा म्हणालेली असते, मी तुमची वहिनी, तुमच्या संदीपची बायको, तरीही लक्षात आलेलं नसतं, काहीच लक्षात येत नसतं त्याच्या. आणि त्याचबरोबर इकडे बाबा सुद्धा सांगत असतात की अरे तुम्हाला आठवतंय का, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने चालू होत्या. याच वेळी उदयशी बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे यश उदयशी बोलत असतो, त्याला समजवत असतो, बाबा समजवत असतात. तेवढ्यात कावेरी तिथं आलेली असते. कावेरीला बाबा म्हणतात की ये कावेरी, आणि मग कावेरीला बोलवलं जातं. कावेरी तिथं आलेली असते. तेव्हा बाबा तिला सांगू लागतात की का ग कावेरी, काय झालं? तेव्हा कावेरी म्हणते, यांच्यासाठी ना मी सरबत आणलेलं आहे, असं कावेरीने सांगितलेलं असतं. तेव्हा यश ते सरबत घेतो. तेव्हा मात्र उदय उठतो आता आणि म्हणू लागतो की तू कोण आहेस, म्हणजे मला एवढे सगळे फोटो दाखवले, त्या फोटोमध्ये तू नाही आहे इथं कुठे या घरामध्ये, मग कोण आहेस तू? हा प्रश्न जेव्हा उदय कावेरीला करतो तेव्हा कावेरी बोलणार असते.
कारण आता कावेरी स्वतःच्याच तोंडाने कसं सांगणार की मी तुमची बायको आहे, कारण कावेरी तर चिकूसाठी हे सगळं करत आहे. आणि आता कावेरीवरती हा प्रसंग ओढवलेला असतो. कावेरीला मात्र विचार पडलेला असतो की आता करू काय, या सगळ्या गोष्टी मी कशा सोडू. उदय मात्र तिथं विचारत आहे तेव्हा बाबा म्हणतात की अरे उदय, ही तुझी बायको कावेरी. त्याच वेळी मा तिथं आलेली असते आणि मा म्हणत असते की अरे हो, तुझी बायको कावेरी खूप धीराची आहे रे, तिनंच तुला या घरात आणलं. आता तिलाच विश्वास होता की तू कुठं आहे, तुला शोधणं तिलाच वाटत होतं की तू सापडशील आणि अखेर तू सापडलेला आहे. हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र कावेरी शांतपणे तिथं उभी असते. कावेरीला मात्र प्रश्न पडलेला असतो की काय करू, मी कशी उत्तरं देऊ या सगळ्यांची. हा प्रश्न कावेरीच्या पुढे असतो आणि त्याचबरोबर उदयच्या समोर कावेरी उभी असते. कावेरी मात्र विचार करत असते आणि त्याच वेळी कावेरी तिथून निघून जाते. तेव्हा मात्र यामीचं बारीक लक्ष असतं. यामी म्हणत असते की नाही, हे काहीतरी मला वेगळं दिसतंय, कावेरीचं वागणं वेगळं आहे, हे यामीच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून यामी विचार करायला लागलेली असते. यामी म्हणत असते की मला या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे, नक्की काय घडतंय हे सगळं मला शोधलं पाहिजे. आता उदयच्या प्रश्नाचं तर उत्तर दिलेलं असतं माने सांगितलेलं असतं कावेरी खूप धीराची आहे, तिच्यामुळे तू या घरात आलेला आहे, खरंच नशीबवान आहेस अशी बायको भेटायला. तेव्हा इकडे उदय सांगत असतो की खरंच एवढी स्ट्रॉंग बायको आहे, एवढं सगळं करू शकते, हे भेटायला खरंच नशीब लागतं असं तोही बोलत असतो. कावेरीला मात्र धक्का बसत असतो की काय करू, या सगळ्याचा मार्ग कसा काढू, हा प्रश्न कावेरीच्या पुढे उभा असतो. कारण कावेरीला कळतच नाहीये की उत्तर कसं देऊ. कावेरी आणि यश तुळशीपाशी आलेले असतात, दोघंही दिवा लावत असतात आणि तेव्हा मात्र इकडे यश कावेरीशी बोलत असतो. कावेरीला म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं कावेरीला तो सांगत असतो. आणि या घरावरती कोणतंही संकट आलं तर आपण दोघं जण आहोत ना, दोघं मिळून ते परतवून लावूया असंही यश कावेरीला बोलत असतो. कावेरी आणि यश दोघंही तिथं असतात. त्यानंतर आता यामी म्हणत असते की आता तू दादाची बायको आहे म्हणजे त्याची काळजी तूच घेतली पाहिजे. तेव्हा मात्र कावेरीला धक्का बसतो, कारण आता नवरा बायकोचं नातं म्हणजे बायको आहे सांगणं इथपर्यंत ठीक होतं, पण आता या नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी येणार असतील तर कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणत असते की नाही, हे कसं शक्य आहे, हे शक्यच नाहीये. हा विचार कावेरीच्या डोक्यात आलेला असतो आणि कावेरी मात्र विचार करू लागलेली असते. तेव्हा मात्र यामी म्हणत असते की हो, आणि त्याच वेळी कावेरी सांगते की नाही, मी त्यांची बायको नाहीये, कावेरीने स्पष्टपणे सांगितलंय. आणि आता मात्र सगळेजण कावेरीकडे पाहू लागलेले आहेत. असं का बोलली कावेरी, हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. का कावेरीने असं का सांगितलेलं आहे, पण त्या क्षणी कावेरी काय उत्तर देणार आहे प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. कावेरी म्हणणार आहे की ते मला त्यांची बायको मानत नाहीयेत ना, मग मी कसं जाऊ, त्यांना काही वाटलं तर, असं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.